परंतु एक असं आहे की सकाळी सूर्यदेव उगायच्या अगोदरच मात्र का उठायचं पाठी पाठी रात्रीचे 4 प्रहर है। पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी। पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी। पहिल्या प्रहरात सगळे जागे राहतात, दुसऱ्या प्रहरामध्ये संसारी व्यक्ती जागे राहतात, तिसऱ्या प्रहरामध्ये चोर लोक जागे राहतात आणि चौथ्या प्रहरात योगी लोक जागे राहते। ऋषी मुनी देवी देवता हे सगळे जागे राहते। म्हणून तर आपण पहिल्या प्रहरात सगळे जागे राहते त्या नाही। आम्ही अभ्यास करताना सुद्धा सांगतो, अभ्यास करताना जर खरोखर कोणाला न्यायाधीश बनायचं असेल, कोणाला वकील बनायचं असेल, हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे बरं का, घर बसल्या पाहू राहिले सगळे तिकडं। बाबाजी भक्त शिवटेकडी म्हणून ह्या चॅनलला। म्हणून अशा पद्धतीनं मात्र तर अभ्यास करताना मात्र रात्री कवा नाही, ज्याला न्यायाधीश बनायचं, ज्याला वकील बनायचं, ज्याला काहीतरी मोठं साहेब बनायचं ना, क्लास 1 ऑफिसर, त्यांनी मात्र कलेक्टर बनायचं, त्यांनी पहाटे पहाटे अभ्यास करायचा, पहाटे पहाटे। पहा बरं तुम्ही मात्र पहाटे पहाटे जे अभ्यास करतील तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहील, निश्चित मात्र काहीतरी भविष्यामध्ये बनतील ते। आणि आताच आपली तर सकाळी तर साखर झोप राहते, सकाळी साखर झोप राहते। म्हणून बाबाजी सतत सांगायचे, सूर्य उगल्यानंतर, सूर्यनारायण उगल्यानंतर जो उठन ना, त्याची विधी पूजा आरती जप तप हे मात्र सफल होत नाही। आणि एक आल्या आयुष्यामध्ये, आपल्या आल्या आयुष्यामध्ये आपण 33 कोटी देवांची सेवा केली पाहिजे, तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे। 33 कोटी देवांची सेवा केली ना, समजायचं का मात्र आपण देवाला ओळखलं, देवाने आपल्याला ओळखलं। विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा, देव माझा 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 माझा, मी देवाचा। का होईल हे, जेव्हा मात्र आपण पहाटे लवकर उठत जाऊ त्या टायमाला। आता हे सगळ्याच्या नशिबात नाही, सगळ्याच्या जर समजा पहाटे लवकर जर उठले ना तुम्ही, आता जर 33 कोटी देवांना पाहायचं, आता ते काय तिकडे झोपेल, आता आपलं कुठं दिसले का ते 33 कोटी देवांना जर उठायचे म्हणले, हो एखादा देव त्या भोयरात जाऊन झोपन तिकडं, त्या भोयरात कोण पाहायला जाईन देवाला? सगळ्या देवाच्या गोदड्या वडायच्या कुठं आता नेमकं या, सगळ्या देवाला उठवता उठवता आपली आंघोळ राहून जाईल, बरोबर आहे ना? सगळ्या देवाला उठता उठता तर आपले सकाळचं तर संध्याकाळ होऊन जाईल, काय उपयोग होईल त्याचा ना? म्हणून मात्र एक आपल्याच मध्ये 33 कोटी देवता आहे आपल्यामध्ये, ज्याला कळलं त्यालाच कळलं, हे ज्याला कळलं त्यालाच कळलं। 33 कोटी देवता आपल्यामध्ये, काय करायची गरज नाही, तुझं आहे तुझं पशीपरी, तू जागा चुकलास, आपलं आपल्याजवळ आहे। इथं ब्रह्म आपल्याकडं, विष्णू आपल्याकडं, तिथं देवी देवता सगळं 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 आपल्याकडे आहे। नाही काशीत पांडुरंग पंढरीत नाही, काशीत काशी विश्वनाथ नाही, गाणगापूरला मात्र दत्तगुरु महाराज नाही, ते सगळे आपल्यामध्ये आहे, सगळे आपल्यामध्ये। ज्यावेळेस पाहिलं ना, तीर्थयात्रा करायची सुद्धा गरज नाही। पण तीर्थयात्रा का करतो? तुम्ही आपल्याबरोबर आले, आता तीर्थयात्रा का करतो आपण? कमीत कमी एखाद्या वेळेस मात्र आज हे माता पार्वती आहे, इथं भगवान शिवप्रभू आहे, आता एखाद्या वेळेस मात्र इथं आल्यानंतर त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर काय वाटलं बरं आपल्याला? आता हनुमंतरायाने मात्र हातावर ते डोंगर घेतलेला आहे, नंदी महाराज आहे तिथं, शिव आहे, काय वाटलं बरं तिकडं पाहिल्यानंतर? आता जर समजा आपल्याकडच्या नंदी अवताला झुपले, आपल्याकडच्या नंदी, परंतु त्याच नंदीनं मात्र काय पुण्य करेल की जेणेकरून मात्र नंदी महाराज आहे त्याची लोक पूजा करतायत। इथं मात्र सिंह जंगलामध्ये राहतो, पण सिंह मात्र माता पार्वतीच्या मागे काय केलं पुण्य सिंहानं? माता पार्वती आज मात्र ह्या गोष्टी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण पाहतो। आता आपण नर्मदा मैयात आंघोळी केल्या, नर्मदा मैयामध्ये पाहिलं आपण एवढं मोठं पात्र नर्मदा मैयाचं, एवढं मोठं। आता तिथं जर विचार केला, नर्मदा मैया एक माता आहे आणि ते मानसपुत्री आहे भगवान शिवप्रभूची, म्हणून मात्र अशा पद्धतीनं म्हणजे मानस कन्या म्हणजे मुलगी भगवान शिवप्रभूची,
म्हणून नर्मदा मैयातले ते गोटे राहतात ना, असं आता तिथं नव्हते. आता जर दुसऱ्या ठिकाणी गेलं तसे गोटे गोटे एकदम भगवान शिवप्रभूच्या पिंडीवरचं जे लिंग असतं ना तशाच पद्धतीने गोटे असतात, नर्मदाचे गोटे. म्हणून आपण मात्र गोटेन गाठेन सगळे देवस्थानी ठेवतो आपण. गोटा सापडला की नर्मदेचा गोटा. म्हणून मात्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या देवी देवतेंनी मात्र काय केलं त्यांची आख्यायिका पाहून, तिथं त्यांचं चरित्र पाहून मात्र आपल्याला मनामध्ये येतं आपण काय करतो. कमीत कमी आपल्यातली दैविक शक्ती जागृत व्हावं त्याच्याकरता आपण तीर्थयात्रा करतो. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हरिओम ह्याकरिता मात्र म्हणून संत संगती सदा घडो सुजन वाक्य कहाणी पडो. आपल्यातले 33 कोटी देव जर आपल्याला उठवायचे असेल, आपल्यातल्या दैविक शक्तीचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठले तर 33 कोटी देवांना लवकर उठवलं. तुम्ही स्वतः उठले तर 33 कोटी देवांना लवकर उठवलं. तुम्ही आंघोळ केली 33 कोटी देवांना आंघोळ घातली. तुम्ही आंघोळ केली तर 33 कोटी देवांना आंघोळ घातली. तुम्ही कपाळाला टीका लावला तर 33 कोटी देवांना टीका लावला. तुम्ही विधी पूजा आरती केली तर 33 कोटी देवांच्या समोर मात्र बसून तुम्ही विधी पूजा आरती केली. 33 कोटी देवांच्या समोर साक्षीने विधी पूजा आरती केली. बरोबर. आता तुमचा दुसरा विषय आता तुम्ही म्हणा मग 33 कोटी देव मग आपल्यातच आहे. 33 कोटी देवांना पहिलं चहात पाजून देऊ ना. 33 कोटी देवांना पहिलं नाश्ताच करून देऊ. मग काल उपाशी ठेवायचं नाही म्हणतील ना, म्हणतील का नाही. तुम्ही म्हणा 33 कोटी देव आपल्यातच आहे ना, मग देवाला नैवेद्य द्यायचं अजून आपणच नैवेद्य खाऊन घेऊ ना. पण ऐकून घ्या, शरीर हे नाशिवाने, शरीर हे नाशवाने. देह काळाचं धन कुबेराचं येथे मनुष्याचं काय आहे. देह काळाचा धन कुबेराचं येथे मनुष्याचं काय आहे. येथं माणसाचं काहीच नाही. हे साधन आहे तिथपर्यंत पोचायचं. आता आपल्याकडे गाड्या होत्या म्हणून इथपर्यंत आलो का नाही. आता गाड्या आहेत, आपण आता इलाहाबादला जाणार आहे. बरोबर आहे. आता गाड्या आहेत मात्र माहूरगडला जाणार आहे. म्हणून मात्र साधन आहे. तर हे साधन जे आहे तर या साधनाने आपल्याला देवापर्यंत पोचायचे. या साधनाने देवापर्यंत पोचायचे. मग या साधनाने देवापर्यंत कसं पोचायचं. पायी नाही. आता काही पायी पोचत आहे. पण पायी पोचून सुद्धा मात्र त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण होतो. मग एवढ्या वाऱ्या केल्या नाही की मी 100 वाऱ्या केल्या. हरिओम हरिओम. तर वाऱ्या केल्या पण 100 वाऱ्या केल्या पण अहंकार गेला नाही ना. अहंकार गेला नाही. खरोखर जर म्हणलं आपण काहीच करत नाही, आपण काही करत नाही. करता करविता परमेश्वर. कोणाचे असत्य हे जग चाले, कोणाचे असत्य हे जग बोले. त्या परमात्मा परमेश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान न हले. काहीच नाही. तुम्ही विचार करा, गाडीमध्ये पेट्रोल डिझेल आहे ना तोपर्यंत गाडी चालते. गाडीतलं पेट्रोल डिझेल संपलं का मात्र ती लुटून पण चालत नाही. लुटून किती लोटणार तुम्ही. हां, लुटून शेवटीकडेपासून सकोरपर्यंत लोटणार आहे का. लुटून आता इथून इलाहाबादपर्यंत लोटणार आहे का तुम्ही. तेव्हा त्याच्यापेक्षा पायी चाललेलं बरं. तसं याच्यामध्ये रक्त आहे म्हणून तेव्हा हे शरीर चालतं. आणि रक्त बनवण्याची कंपनी काही कुठं नाही आहे. आहे का रक्त बनवण्याची कंपनी. त्याने अशी एक सिस्टम बनवली याच्यामध्ये का रक्त आपोआप बनतं. आपोआप बनतं. पहा त्या गोष्टी कशा आहे का. एखाद्याला रक्त कमी पडलं तर मग कुंकू खालून रक्तासारख्याचे का नाही ते घेतलं असतं पिऊन. मग 1-2 गल्लास आलं असतं रक्त. हां, परंतु रक्त वाढीसाठी मात्र मनुके खावा लागन, बदाम खावा लागन, काजू खावा लागन, खजूर खावा लागन, कारका खावा लागन, खोबरं खावा लागन. पण रक्त त्याच मशीननं बनन, परमेश्वराने बनवलेल्या. असं नाही का मात्र आता रक्त आणि तू म्हणून मग दुसरीकडून आणून टाकलं ते. मग दुसरीकडून आणून टाकलं काय. टाटा कंपनीनं काढलं काय ते. हां, कंपनीनं काढलं रक्त. अहो दुसरं आणलं ना ते दुसऱ्यातून काढून आणलं ते.
ते टाकलं. पण कंपनीने मात्र बनवलं नाही, त्यानेच बनवलं. परंतु जो मात्र अशा पद्धतीनं संत संगतीमध्ये तीर्थयात्रामध्ये देवासाठी मात्र जे कार्य करतो, हे देवासाठी नाही, हे आपल्यासाठी, हे देवासाठी नाही, हे आपल्यासाठी आहे. परमेश्वर मात्र आपल्यात आहे, परमेश्वर आपल्यात आहे, लांब नाही. सूर्यनारायण आपल्या डोळ्यामध्ये, म्हणून सूर्यनारायण उगवण्याच्या पहिले जो उठन ना, त्याला चष्मा लावायची गरज पडणार नाही. सूर्यनारायण सगळ्यांचा आत्मा आहे, सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे. मग तुम्ही म्हणणार मग सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे, कसं काय आत्मा आहे सूर्यनारायण सगळ्याचा? एक काही पक्ष्यांना मात्र सूर्यनारायण उगवल्यानंतर दिसतं बरं, आपोआप डोळे उघडतात त्यांचे सूर्यनारायण उगवल्यानंतर. परंतु आपणच एक प्राणी असा आहे, आपण केव्हा डोळे उघडतो. परंतु सूर्यनारायण ज्या टायमाला पावसाळ्यामध्ये सूर्यनारायण दुसऱ्या नक्षत्रात जेव्हा प्रवेश करतो ना, दुसऱ्या नक्षत्रात जेव्हा प्रवेश करतो ना, त्या टायमाला प्रत्येक नक्षत्रातले किडे माकुडे वेगवेगळे असतात. पहिले तुम्ही कधी कधी मुंगळेच पडतील, कधी कधी पाख्याच्याच मुंग्या येतील, कधी कधी मात्र ते पिकावरती फुलारा विलारा खाणारे किडे येतील, कधी फळं खाणारे येतील, कधी पानं खाणारे येतील, कधी ते ताटं खाणारे येतील, कधी कधी त्या खालच्या हुंडाने येतील, खालून मुळा सगळे खाऊन टाकणारे. परंतु जर समजा तुम्ही सूर्यनारायण उगायच्या अगोदर जर उठले ना, त्या शेतावरती किडे पडले, त्या शेतात तुम्ही फिरले ना, त्या शेतावरती किडेसुद्धा जाते बरे, शेतावरती किडेसुद्धा जाते. अनुभव घ्या.